शात हसते ठाव ठिकाणा माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मौनातले हे शब्द बोल के तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 अस्मिता. खरं म्हणजे मी गजाननरावांना घरी येऊन प्रत्यक्ष भेटणार होतो, पण धाडस नाही झालं. मला आता भूक नाहीये. भूक लागली ना की मी जेवेन. तुम्ही आता जा इथून. हे असं तुम्हाला सकाळी सांगितलं होतंस? यात सगळा कॉरेस्पॉन्डन्स आहे. सगळं व्यवस्थित सुरू होतं म्हणून मोठ्या प्रमाणावर बँकेतून कर्ज घेतलं असणार. तुम्ही प्लीज इथून निघून जा. खूप उपकार होतील माझ्यावर तुमचे. तुझी मूर्खासारखी बडबड ऐकण्यामध्ये मला इंटरेस्ट नाहीये. सगळा नशिबाचा फेरा आहे. नशिबाचा नाही, संग्राम थोरातचा फेरा आहे. आपली दुसरी भेट. सॉरी, परत रात्रीच बोलावलं भेटायला. नाही, नो प्रॉब्लेम. मला एक सांगा, हा जयवंत तुम्हाला नक्की भेटला कुठं? आणि मुळात तुमची गाडी त्याच्याकडे आली कशी? काय? मला तुझी मदत हवी. एनी टाइम मॅडम. मी तर तुम्हाला रोज सकाळी विचारत असते ऑफिसला येऊ का, तेव्हा तुम्हीच म्हणता ना वेळ आल्यावर सांगेन. ती वेळ आली आता. म्हणजे तुझी शोध पत्रकारिता उपयोगी पडणार आहे. अशोक मल्होत्रा म्हणजे ॲग्रोवर्ल्डचा एक एम्प्लॉई, तो आधी आदित्यला कॉन्टॅक्ट करायचा. म्हणजे तो अभिजित भाऊजींच्या थ्रूच कॉन्टॅक्ट करायचा. ओके, म्हणजे अशोक मल्होत्राचा शोध लावायचा, एवढंच ना? अगं पूर्ण ऐकून तर घे ना. हे काम आपल्याला घाई गडबडीत नाही करायचंय, अत्यंत हुशारीने हाताळायचंय. आदित्यबद्दल आपल्याला ट्रॅक ठेवायचंय. का? म्हणजे दादाने काय केलंय? कुठल्या फ्रॉड केस मध्ये अडकलाय का तो? अगं नाही गधडे, पूर्ण ऐकून तरी घे ना. त्याने गेल्या 2 महिन्यात कुणाकुणाला फोन केले, त्याला कुणाकुणाचे फोन आले, ह्या सगळ्या डिटेल्स आपल्याला मिळू शकतील.
पण कुठेही बोंबाबोंब न करता, कुणालाही कळू न देता. अमिषा, यातलं बाबांनाही काहीही कळता कामा नये. ही गोष्ट फक्त आपल्या दोघींमध्येच राहिली पाहिजे. म्हणजे तुझ्या हातात FIR आली आणि तू म्हणून एवढं खणायचा प्रयत्न करतेस. माझ्यापासून काही लपवून ठेवू नकोस. नाही ग, शेवटचा फोन त्याने संग्राम थोरातला केला होता, त्यामुळे मनात शंकेची पाल चुकचुकली. पण हा अशोक मल्होत्रा तो त्या ॲग्रोवर्ल्ड मल्टीनॅशनलचा एम्प्लॉई आहे. म्हणजे इमारत त्यांनी ती कंपनी सोडली असेल. मला असं वाटतंय की भारतामध्ये ॲग्रिकल्चरल सर्वे करायला त्या अशोक मल्होत्राने कॉन्ट्रॅक्ट घेतलं असणार. म्हणजे आपल्याला जर अशोक मल्होत्रा हाती लागला ना, तर त्या कंपनीची हिस्ट्री, जॉग्रफी सगळं काही समजेल. अशोक मल्होत्रा आपला हाती लागला तर आपल्याला त्याचा उपयोग शिडीसारखा करायचा आहे. बापडे, तुला कळतंय ना माझं काम किती महत्वाचं आहे ते. हो, त्यामुळे आता अमिषा मॅडम, उठा उठा, आळस झटका आणि वहिनीला मदतीला लागा. ओके. आणि मी पुन्हा एकदा सांगतेय, यातलं बाबांना काहीही कळता कामा नये. मला तू प्रॉमिस दे. हो ग बाई, प्रॉमिस. काहीही सांगणार नाही. अस्मिता अस्मिता ए दरवाजा उघड. माझ्या घरामध्ये मी कुठे बसायचं हे तू नाही ठरवायचं. तो संग्राम थोरात काय चीज आहे ना, हे तुला आणि मला व्यवस्थित माहिती आहे. तरी तू त्याचे पाय धरतोस. पाय ओढण्यासाठी धरतोय असं समज हवं तर. तुला काय वाटतं, तो ओढून देणार तुला पाय? सगळ्या गोष्टी आपल्या प्लॅन प्रमाणे घडतायत. हे बघ, सध्या मला संग्राम शेठची गरज आहे. आणि जोवर मला त्याची गरज आहे तोवर त्याचा मी वापर करणार. विनू डार्लिंग, विनू, पहिल्यांदा तू कंपनी जॉईन केलीस, नंतर विश्वास संपादन केला आणि मग जहागीरदारांची सून झाली. ए दरवाजा उघड. विनू, अरे मला खूप आठवण येते तुझी. दरवाजा उघड प्लीज. मस्त मूड लागलेला आहे. या अशा गोष्टी काय मुहूर्त बघून करायच्या असतात काय? त्यांनी तर जहागीरदारांबद्दल वाईट साईट बोलण्याची मोहीमच उघडली. मला माहिती आहे मी खूप त्रास दिलाय तुला. उघड ना. हॅलो, तुला खरंच सांगतो ग, आज या बेडरूम मध्ये तू माझ्या बरोबर असेल असं कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. संग्राम शेठ परत आला की आपण इकडून निघून जायचं असं आपण ठरवलंय ना वनिता. म्हणून मी तुला नुसतं विचारलं, काय तुझ्या मनामध्ये सतत ना. हा ठीक आहे, उद्या उद्या सकाळी आपण पोलीस स्टेशनला जाऊ आणि त्याला सोडवून आणू. बस फक्त दारू खूप आठवण येते खूप. नो,
You're a liar. You just go away. उघड. मी तुमच्यासाठी दार उघडणार नाही. आणि आधी तो बाहेर चालवलेला सगळा तमाशा बंद करा. मी पोलिसांना फोन करून सांगेन की तुम्ही मला जबरदस्तीने इथे डांबून ठेवलंय. तुम्हाला भारी पडणार आहे. हॅलो हॅलो पोलीस स्टेशन. हॅलो इन्स्पेक्टर. मी वनिता जहागीरदार बोलतेय. आत्तापर्यंत तुला बरेच वेळा हाताला धरून घराबाहेर काढलाय. प्रसंगी तुझा अपमानही केलाय. पण तू कोणाचं न कोणाचं बोट धरून पुन्हा पुन्हा या घरात येतोसच. या घरात तुला घर नाही, भिंतीवर टांगण्यासाठी खिळा नाही. तुझं कॅलेंडरही मी या घरात लावू देत नाही, तरी तू येतोस. आणि गेल्या 2 वर्षात या घरात येण्याचे तुझे प्रयत्न खूप जोरदार सुरू आहेत. मला माहितीये मला या घरातल्यांची कोणाची तरी फूस आहे तुला. पण तुझे सगळे प्रयत्न मी हाणून पाडतोय. आणि म्हणून तू एका पाठोपाठ एक संकट आणतोयस या घरावर. एखाद्याचं कंबरड मोडून जाईल असे घणघणाती हल्ले करतोयस. पण त्यांना घाबरून तुझ्या समोर मी हात जोडेन. या भ्रमात राहू नकोस. बाबा तुम्ही एवढं कोणाशी बोलताय? हा विघ्न करता, त्याची स्तुती केल्यावर प्रार्थना केल्यावर तो विघ्न हरता होतो असं म्हण. याच्याशी बोलतोय. 1 मिनिट बाबा. बाबा हा साधा पत्रिकेवरचा फोटो आहे. त्याला फाडून तुम्हाला काय समाधान मिळणार आहे? आणि देवावरचा राग अशा प्रकारे व्यक्त करणं ही पण एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे बाबा. बाबा तुम्हीच म्हणता ना या जगात देव नाहीये म्हणून. मग या घरात फोटो असला काय आणि नसला काय याने काय फरक पडतोय? फरक पडतो. याचा फोटो घरात असल्याने फरक पडतो. आपल्याला याच्या भजनी लावून हा आपल्याला अपंग बनवतो. हा संकटातून वाचवत नाही, संकट आणतो. कितीही पूजा अर्चा केली, उपास तापास केले तरी तो संकट आणतो. माझ्या वडिलांचं काय झालं? तुझे आजोबा रोज पूजा अर्चा करायचे, उपास तापास करायचे, तरी यांनी नाही वाचवलं त्यांना. आजोबांना? हो. आजपर्यंत मी कधी हे बोललो नाही. पण हा शेंद्री रंग फासलेला दगड माझ्या तरफडणाऱ्या वडिलांकडे नुसता बघत राहिला. बाबा काय झालं होतं माझ्या आजोबांना? देवळावर दरोडा पडला. देवाच्या अंगावरचे दागिने वाचवण्यासाठी माझे वडील प्राणपणाने लढले. पण ते दरोडेखोर दागिने घेऊन निघून गेले. त्या देवळात फक्त हा देव आणि रक्तानं माखलेले माझे वडील.
2 दिवस तसेच पडले होते याच्या समोर. 2 दिवसानंतर आम्हाला ही बातमी कळली. आम्ही तिथे गेलो आणि का नाही वाचवलं माझ्या पापभिरू वडिलांना यांनी? एवढी क्रूर अघोरी शिक्षा का दिली माझ्या वडिलांना? याच्यासाठी उपास तापास करायचे, पूजा अर्चा करायची आणि फळ काय तर निर्घृण हत्या. म्हणून म्हणतोय बबडे, नकोय मला हा डोळ्यासमोर, नकोय. बाबा बाबा सावरा स्वतःला. मी स्वतः काळजी घेईन. देवाची मूर्ती, फोटो काही आणला जाणार नाही घरात. तुमच्या भावना मी जपेन बाबा. पण माझी एक अट आहे. माझ्या आजोबांचा फोटो मला माझ्या रूम मध्ये हवा. आज एवढा उशीर? म्हटलं बोलावता का नाही? उशीर झालाय खरा, पण काय आम्हाला कामं कुठली सांगून येत नाहीत ना. कधी अचानक कामं येतात. काय जवळजवळ आम्ही 24 तास ड्युटीवर असतो. आणि मी तुम्हाला 24,000 वेळा समजावून सांगतोय की खरा गुन्हेगार मी नाहीये. खरा गुन्हेगार मोकाट फिरतोय बाहेर. अभिजित शेठ, एवढ्या सहजासहजी आणि एवढ्या लवकर आम्ही कुठल्याही फायनल कन्क्लुजनला येत नसतो. तसा संग्राम परतही आमच्या दृष्टीनं संशयितच आहे. पण आम्ही त्याला पकडणार नाही ना. त्याची वरपर्यंत ओळख आहे. माझी बायको त्याच्या घरात नजर काही देत आहे. ती घराबाहेरही पडू शकत नाही, मला भेटायला येऊ शकत नाही. तुम्ही तिची काळजी करू नका. फार्म हाऊस वरती 24 तास पोलीस पहारा बसवलाय आम्ही. पहारा? ज्याला पहारा म्हणताय ना, त्याला तो पोलीस प्रोटेक्शन म्हणतोय असं गावभर सांगत फिरतोय तो. अहो त्याला काही सांगू द्या हो. तुम्ही कशाला विश्वास ठेवताय? आणि पहारा त्याच्या फार्म हाऊसवर बसवलाय आम्ही. 24 तास त्याच्यावर पोलीस नाही दिलेला आम्ही. म्हणजे तो मोकाट हुंडारायला मोकळा आणि मला इथे डांबून ठेवलाय. तुम्हाला इथं का डांबून ठेवलंय याचं खरं कारण तुम्हाला चांगलं माहिती आहे. संशयाची सुई कोणासमोर येऊन थांबते हे सांगण्याची गरज नाही. आता आपल्याला फक्त पुरावे गोळा करायला हवे. त्यामागं पण काही ना काही कारण असतं. नाही बरोबर आहे. तुम्ही इथं लाईट लावताय का मी आरडाओरडा करू? कर आरडाओरडा कर. बोमलाला ते ऐकायला आहे कोण? म्हणणारे, मला असं वाटतं की आधी आपण अभिजित भाऊजींना जेलमधून सोडवायला पाहिजे. कारण सगळ्यात आधी अभिजित भाऊजींनाच या माणसाबद्दल संशय आला होता. अजूनही वेळ गेलेला नाही. लवकर ठरवा कोणाच्या पार्टीत जायचं. यावेळी त्याने फार मोठा डाव खेळलाय. मानलं त्याला. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता.